गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल विथ अनदर न्यू ब्लॉग. तर आम्ही चाललेलो आहोत बाहेर जसं की हे तुम्ही बघालच आता. आणि स्पेशली का चाललोय ते बघून तुम्ही शॉक होणार आहे, फुल ऑन शॉक होणार आहे. मम्मा मस्त रेडी झाली आहे. मम्मा आणि मी थोडं थोडं मॅच करतोय, एकदम लिटिल मॅच करतोय, बट इट्स ओके. आणि मला असं वाटतंय की माझा ब्लश जास्त झालाय आज, जरा जास्त वाटतोय. गाडी बघ. ठीक आहे, सो लेट्स गो. हे दोघं पुढे पुढे चालले, आम्ही पाठी प्लॅटफॉर्मला आले आणि खूप सारा पाऊस यायला. नशीब आम्ही लवकर वरती आलो. आणि आज आम्ही थोडं मॅचिंग केलंय, म्हणजे पॅटर्न मॅच केलाय. आम्ही कलर मॅच केले. पप्पा तर फुल ड्रेसिंग मारून आले. हिरो समजतात स्वतःला. हिरो काय गर्दी असेल तर मग दुसरी ट्रेन 12:15 ची लागली आहे, CA-70. लेट्स लगातार 3 का 4 ट्रेन सोडल्या फक्त आणि फक्त हिच्यामुळं. इस सज्जन को क्या तकलीफ है भाई? पहिल्या ट्रेन मध्ये चढलो असतो, पण नाही, गर्दी आहे. नंतरची ट्रेन चांगली भेटेल, गर्दी नसेल. मग AC ट्रेन लागली, ती सोडली. त्याच्यानंतर आत्ताची एक ट्रेन सोडली. ठीक आहे पप्पा, 2:30 पर्यंत जातोय. तिच्या नादाने 4 ट्रेन सोडल्यावर फायनली आम्ही ट्रेन मध्ये बसलोय. आणि तिला सोप दिलीये खायला, तर सोप खाते ही मम्मी. डर्टी मॅनर्स. ठीक आहे, आम्हाला बसायला भेटलंय. गर्दी लय आहे. मी पूर्वा आम्ही आलोय बटाला स्टेशन. फायनली आता आम्ही इथून टॅक्सी पकडणार आणि आम्ही जाणार आहे दादरला. विष्णू हॉटेलचा वडा सांबारच चांगला लागतो. मुंबई आहे गाईज, पण आम्ही नवी मुंबईमध्ये राहतो. खरं बोल, मुंबई आहे ना. गाईज, ट्रेन मध्ये भांडण होणार होतं, पण नाही झालं. म्हणजे असं फक्त व्हिज्युअल होता, बट असं काही झालं नाही है ना. म्हणजे मम्मी फुल प्लॅन मध्ये आणि मम्मीने मला सांगितलं तर मी पण फुल प्लॅन मध्ये होती. झालंच नाही. आम्ही उभं राहिलो तोपर्यंत तो माणूस सारखा म्हणजे इकडे बघत होता आमच्या इथे. पिलेला तो. हा, म्हातारा होता कोणतरी, पागल, मेंटल. असं बोललं नाही पाहिजे, पण जो चुकी करतो म्हणून बोलतेय गाईज मी, नाही तर तुम्ही उगाच मला बोलाल. मला मारलाच असता त्याला धरून. मी तर फुल प्लॅन मध्ये होतो, फुल प्लॅन मध्ये. कसं वाटतंय? बरोबर नाही वाटत. एक्सप्रेशन बघा ना, एक्सप्रेशन. डिप्रेशन मध्ये नाही आज आम्ही, डिप्रेशन मध्ये नाहीये. पप्पा, मला कसं वाटतंय? कसं नाही हसतायत तर खरं. तुला कसं वाटतंय? छान. आम्हाला थोडं चांगलं नाही वाटत आहे मला, कारण ताई नाही आज आमच्या सोबत. आम्ही चाललोय. ताई आगाऊपणा करते. काहीच लाईन मध्ये उभे आम्ही. शिर्डीला नंबर तुमचं वेगळंच आहे. भूक लागली खूप. सकाळी नाश्ता नव्हता केला, लोकांनी नाश्ता केला होता. एक्साइटेड आहे खूपच जास्त. आम्ही आलोय गोमांतक. अभी मजा आएगा ना भिड़ो. मटन मसाला फ्राय एकदम डिलिशियस लागतो, टेस्टी.
मटन तर आपलं ऑल टाइम फेवरेट आहे, तुम्हाला माहिती आहे. टम्म फुगलेले वडे आहेत, कोंबडी वडे, सुरमई. गाईज जेवण झालेलं आहे. लास्ट सुरमईचा छोटूसा तुकडा उरलाय, तो मी खातीये. आणि मी तर पोट भरून खाल्लंय. माझं ताट बघून तुम्हाला समजतच असेल. खूप भूक लागलेली, पोट भरलाय. आता आम्ही जाणार आहे शॉपिंगला. रिव्ह्यू सांग. कसं होतं? छान होत. बघा ना, खूप छान होत खरोखर. डिप्रेशन. देन गाईज जेवण तर झालंय, आत्ताच बाहेर आलोय. आणि हे घे तुझी अमानत, तुझी बॅग याच्यात आहे. मग ते काढून आता ते सामान भरशील ना त्याच्यात. एवढं पोट भरून जेवली ना मी, तर खरंच खूप छान वाटलं. आता असं वाटतंय मस्त झोपून घ्यावं. पण आता आम्हाला शॉपिंग करायची. शॉपिंग जास्त काय शॉपिंग करणार नाहीये, पण बघू आवडलं तर घेता येईल. काय काका चांगले काका आहेत, टायमापासून आहेत. 26 वर्ष झाले आम्हाला येऊन. पण तर असं आहे. कसं वाटलं? कसं वाटलं? छान 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 छान. म्हणे माऊचे डोळे किती छान आले. म्हणजे तुम्ही लग्न झाल्यावर यायचे तेव्हा आम्ही पण नव्हतो, आमचा नामोनिशाण नव्हता तेव्हा. कसं वाटतंय? छान वाटतंय. आता चला खिसा कापणार आम्ही आता तुमचा. पैसा ही पैसा होगा. आता खिशातले पैसे गुडूप होणार आहेत हळूहळू. तर गाईज मम्मा घेते ड्रेस इथे. आणि ही जी गल्ली आहे ना, तिथे साड्या भेटतात साईडला. त्याच गल्लीत आतमध्ये ड्रेस पीस भेटतात. ड्रेस भेटतात रेडीमेड. मम्माने आतापर्यंत तरी इथूनच घेतले आणि ते एकदम प्रॉपर फिटेड, एकदम भारी वाटतात, एकदम छान. आणि कपडा सुद्धा एकदम भारी आहे, क्वालिटी आहे. प्राइसिंग आहे पण छान आहे, क्वालिटी आहे. आणि मी ते बसले कारण मला इतकं जेवण झालं ना, मला चालायची बिलकुल इच्छा नाहीये. बघितलं दोघं नवरा बायको कसं फिरतात, असं समजतंय स्वतःला की नवीन नवीन लग्न झालं आहे ना. आणि आम्ही दोघं किती शायनिंग मारत चालतायत. काहीच नाही, लिटरली मार्केट उतरवलंय नाही, काहीच उठवलंय. आणि सगळं असं जुनं जुनं वापरलेलंच दिसतंय मला तर. ठीक आहे. सगळा घोळ का झालाय माहितीये, कारण की पोलीसवाले चप्प्यावर उभे आहेत. हे बघा इथे पण उभे आहेत, म्हणजे सगळे त्यांना पण ड्युटी लागली आहे असं नाहीये. आणि कोणच बसलं नाहीये इथे असं. गाईज बॅग घेतली सर आता. कारण सगळं भेटलं त्या साईडला, बॅगची एरिया फिरलो आणि शेवटचं दुकान आम्हाला हे भेटलं तर आम्ही इकडे आलो बॅग घ्यायला. आता जर मला बॅगचं कलेक्शन करायचं
काका चला, थँक्यू थँक्यू. आपला लास्ट होतं. बापरे कसले पळतात ते बघा, ते बघा guys, ते बघा guys. माय गॉड, ऑन ड्युटी त्यांचं सामान घेणार आहेत वाटतं ते बघा. तेच नाहीये काहीच नाही ते सामान घेतो. काहीच नाहीये रस्त्यावर आता सध्या, कुठेच काय शॉप्स नाही. छोटे छोटे मोठे दुकानं असतात ते नाहीयेत, त्यामुळे शॉपिंग पण काय करायला भेटलं नाही आज. बट पोलीसवाले खूप थांबवतात आणि त्यांचं सामान सुद्धा घेतलं जातंय जे आहे त्यांचं, काय माहिती. but ठीक आहे, आम्ही टॅक्सी बघणार आणि हिला पण काय हा. खरं बोल, पप्पा खरं बोल, taxi इथं का उभी आहे तू? खरं बोल एकदम खरं. मेथी ना पुढे आहे बघा, या लाईनीतच आहे. या लाईनीत पुढे आहे. अरे देवा, तिच्या हातात मेथीची भाजी बघून तर काकींनी विचारलं आम्हाला. पप्पाला आवडते. खरं आता ते सोड, खरं बोल, काय? इथं का उभी आहे? एकदम खरं बोल. एसीची हवा येते. ऍक्च्युली आम्ही आहे ना पाणेरीच्या समोर आहे उभे, आणि तिने ना जसं डोर ओपन झाला की एसीची हवा मला येते. आवडली ती साडी. आणि हे लोक चला चला का बोलतायत? काय बोलते मम्मा? पप्पाला ती साडी आवडली. कुठली? पिंक वाली? हा, 7,000ची आहे. घेऊया आता आपण, घेऊया. दिवाळी दिवाळी दिवाळी. पण एवढं वर्थिटच नसतं. आम्ही हे घेतो साईडला ना चला. तर कुठे जात नाही, घालत नाही, आणि जास्त मोस्ट ऑफ कोणचे फंक्शनच नसतात आता. त्यापेक्षा आहे ना त्या 7,000तच तुला आहे ना मम्मा चांगली एक साडी भेटेल, ते पण एकदम भारी वाटत. हा, शोधली तर ग, म्हणजे जिथे पैसे घालवायचे तिथे नाही घालवायचे, समजलीस? काय बोलशील दादरचं ते? हे ती काहीच आहे, येऊच नका कोणी. काहीच नाही इथे, नका येऊ कोणीच. काहीच नाही, फक्त हेच आहे. आणि बॅग घेतली बारीक कारण मेथी मला आणि पाहिजे. चवळी. आई आली मी, तुझं ऐकलं, तू बोललीस ना हॉटेलला जा. गाडी चालली आहे एवढी सिक्युरिटी. तर ते फालतू मंत्री संत्री बघत पुढचा बूट आने लगे ना. चाचा ये क्यों उठा रे? इन लोगों को खाली मंग गई जगह। अरे पर- लेकिन यार आपने तो पर्स लिया था इसमें, तो लेके क्यों नहीं आया? कौन सा? हाँ वो तो ब्लैक वाला आप चेक कर रहे थे ना। आपने देखा क्या? तो लिया लिया पर्स लिया. लेकिन दूसरा हल्का लिया, वो भारी वाला था। चाचाचं ध्यान होतं म्हणजे आम्ही पर्स घेत होतो. चाचा कितना पर्स है, फिर भी ये लोग का नाटक कम में होता. हैं? इधर तो हम लोग कैसे हम बचपन लोग से ना- बचपन से इधर खाते ना, वैसा नहीं उधर. ये बात है। वो कितना भी अच्छा बना के दिया था तुमको अच्छा नहीं। उधर का लपेटा अच्छा है. वो देसी मुर्गा भी बना के देगा ना तो भी आपको लोग को अच्छा नहीं लगेगा। लपेट आहे ना, एक नंबर उधर काही सगळ्यात चांगली आप जाते चाचा नहीं आहे. थे उधर? गप्पा मारतात आणि ते विचारतायत की तुम्ही बॅग घेतली का. कुत्ते नहीं रहेंगे, बांद्रा जाओ। नाही. प्रॉब्लेम गाईज, प्रॉब्लेम. कॅश आणलेलं आहे, फक्त हे आणलेलं ऑनलाईन. बघू आता पकडे असतील कुठून ना कुठून तरी निघतील पैसे. देते ते. काय काय म्हणतेस? काय घ्यायचं? गाईज आपल्याकडे पैसे नाहीत सुट्टे, म्हणून इथे फ्रुट्स वाले अंकल आहे, त्यांच्याकडून सुट्टे पैसे घेतो आपण.
थँक्यू सो मच गाईज, भेटलेत. आता आपण देऊया चाचाला पैसे द्या आणि मग आपण जाऊया. असले गरम झालंय. सनलाईट आहे तुझ्या चेहऱ्यावर, सनलाईट. झालं. चलो बाय बाय. तर चला आता जाऊया घरी. आता तरी बोलव मम्मी. ये इकडे. हा ये इथं. बस दे गप बस. गाईज एवढं फास्ट पळत आली ना. ट्रेन इथून आली मी त्या प्लॅटफॉर्म वरून या प्लॅटफॉर्म वरून पळत पळत आली. आता केसवर बांधते. गाईज खूप कंटाळा आला आता. मी तर दमली आहे. एवढं फास्ट पळत मी ट्रेन पकडली आहे ना. पळत 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 येऊन. असली अवतार, असली अवतार, असली अवतार. इंडियन मॉम्स बी लाईक. जोपर्यंत केस वर नाही बांधले तोपर्यंत वर नाही बांधले. रिक्षाने घेऊन जाते. आता कसं जाणार? वन टाइम मध्ये चालतं. ऑफिस टाइम खूप गडबड होते. आता डायरेक्ट चालूया आता घरी. सो घरी जाऊन फ्रेश वगैरे होऊन मग भेटूया गाईज. खूप दमलोय आज.